नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। आज मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची ती माहिती सांगणार आहे, जी जर तुम्ही आजच ऐकली नाही तर 1 ऑगस्ट नंतर एसटी बसमध्ये तुम्हाला सवलत मिळणार नाही, उलट मनस्ताप सहन करावा लागणार आहे। हो, मी बोलतोय एनसीएमसी स्मार्ट कार्ड बद्दल। महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे लाखो महिला, ज्येष्ठ नागरिक यांना थेट फटका बसू शकतो। जर तुम्ही वेळेत हे एनसीएमसी कार्ड काढलं नाही तर या सगळ्यांचा फटका तुम्हाला बसणार आहे। आता हे कार्ड काढायला किती रक्कम लागणार आहे हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। मित्रांनो, फक्त आणि फक्त 200 रुपयात तुमचं एनसीएमसी कार्ड हे निघणार आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता आताच हे एनसीएमसी कार्ड काढा। आता मित्रांनो, आपण पाहूया हे कार्ड काय आहे, कोणी काढायचं आहे, कोणी काढायचं नाही, काय कागदपत्रे लागतात आणि न काढल्यास काय होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आधी समजून घेऊया की हा निर्णय का घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात एसटी बसने रोज लाखो लोक प्रवास करतात, त्यात महिलांना 50% सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे, अमृत ज्येष्ठ नागरिकांना तर आणखीन जास्त सवलत आहे। पण आतापर्यंत हे सगळं कागदपत्री होतं। कंडक्टर तुम्हाला ओळखतो, तुम्ही सांगितलं, आधार कार्ड दाखवलं की तुम्हाला सवलत मिळाली, पण यातच खूप गडबड होत होती। बोगस सवलती मिळत होत्या, पैशांचा हिशोब लागत नव्हता, सरकारचे कोट्यवधी रुपये वाया जात होते। म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट सांगितलं, आता डिजिटल व्हा, एनसीएमसी कार्ड आणा, सवलत मिळवा, नाही तर पूर्ण तिकीट भरा। हा निर्णय म्हणजे सरकारने चालवलेली पारदर्शकता मोहीम आहे आणि याचा फायदा खऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल हे नेमकं काय कार्ड आहे, आम्हाला काय गरज, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। हे एक स्मार्ट कार्ड आहे, अगदी एटीएम कार्ड सारखं दिसतं। यात एक चिप असते, त्यात तुमची सगळी माहिती असते। तुम्ही महिला आहात का ज्येष्ठ नागरिक आहात, कोणत्या सवलतीसाठी पात्र आहात। समजा तुम्ही रेल्वेने प्रवास करता, तिथे तुम्ही तिकीट काढता, ते स्कॅन होतं, आत जाता येतं। अगदी तसंच आता एसटी मध्ये होणार आहे। बसमध्ये चढलात, कार्ड दाखवलं, स्कॅन झालं तर सवलत लागू झाली। झटपट आणि पारदर्शकता डिजिटल। जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, म्हणजेच एनसीएमसी कार्ड तुम्ही काढलं नाही, तर तुम्हाला ज्या सरकारच्या सुविधा मिळणार आहेत, एसटी मध्ये जी सवलत तुम्हाला मिळणार आहे ती तुम्हाला मिळणार नाही। भविष्यात हे कार्ड सर्वत्र लागू होणार आहे, मेट्रो सिटीमध्ये, त्याचबरोबर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही सवलतीचा फायदा घेऊ शकता, अशा ठिकाणी म्हणजेच रेल्वेमध्ये, एरोप्लेनमध्ये, अशा सर्व ठिकाणी तुम्हाला हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। तात्पुरतं हे कार्ड एसटी सवलतीसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता बघा, 3 प्रकारच्या लोकांनी हे कार्ड काढणं आता कायद्याने बंधनकारक आहे। पहिला गट म्हणजे महिला। महाराष्ट्रातील प्रत्येक महिला जी एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करते, तिने हे कार्ड काढणं आवश्यक आहे। दुसरा गट म्हणजे ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि जे एसटीच्या ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभ घेतात, यांना हे कार्ड काढणं अत्यंत बंधनकारक आहे। तिसरा गट म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक। हे 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत, यांना आणखीन जास्त सवलत मिळते, त्यांनीही हे कार्ड काढणं आवश्यक आहे। जे लोक पूर्ण तिकीट काढतात त्यांना हे कार्ड बंधनकारक नाही, पण जर तुम्हाला सवलत हवी असेल तर कार्ड असलंच पाहिजे, याला पर्याय नाही। तर मित्रांनो, हा भाग खूप महत्त्वाचा आहे, आता लक्षपूर्वक ऐका। 1 ऑगस्ट 2026 नंतर जर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर परिणाम काही तुम्हाला भोगावे लागणार आहेत। पहिला परिणाम म्हणजे पूर्ण तिकीट। तुम्हाला अर्ध नाही तर पूर्ण तिकीट भरावं लागेल, म्हणजे जी सवलत तुम्हाला मिळत होती ती पूर्णपणे बंद होणार। नंबर 2 चा परिणाम, कंडक्टर नकार देऊ शकतो। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, कंडक्टर सवलत द्यायला नकार देऊ शकतो, कारण त्याच्याकडे आता नियम आहे
की कार्ड शिवाय सवलत द्यायची नाही. परिणाम क्रमांक 3, वाद आणि मनस्ताप. बसमध्ये वाद, उशीर, मनस्ताप हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर आताच NCMC कार्ड काढायला सुरुवात करा. मित्रांनो, आपल्या घरच्या आई, आजी, आजोबांना ST ने जर जायचं असेल आणि त्यांच्याकडे हे कार्ड नसेल तर त्यांना किती त्रास होईल याचा विचार करा. म्हणूनच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आत्ताच NCMC कार्ड काढून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड कुठे काढायचं? पर्याय क्रमांक 1, जवळचा ST डेपो सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे तुमच्या जवळच्या ST बस डेपोवर जा. तिथे सरकारी कर्मचारी बसलेले आहेत, ते तुम्हाला मदत करतील. पर्याय क्रमांक 2, अधिकृत नोंदणी केंद्र. राज्यभरात 4000हून अधिक अधिकृत केंद्र आहेत. शहरात आणि गावातही तुमच्या जवळच केंद्र शोधा आणि तिथे जा. एक महत्वाची गोष्ट मात्र विसरू नका, दलालापासून सावध राहा. काही लोक सांगतील मी घरी येऊन कार्ड काढून देतो, फक्त 500 रुपये द्या. असे लोक बोगस आहेत, त्यांना पैसे देऊ नका. सरकारी केंद्रावर जा आणि फक्त 200 रुपये भरा आणि अधिकृत NCMC कार्ड काढून घ्या. मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः सांगितलं आहे की जे केंद्र जास्त पैसे घेतील त्यांचा परवाना रद्द केला जाईल. कार्ड घरी बसून काढता येत नाही. आता तुमच्या डोक्यात प्रश्न सुरू असेल की कार्ड घरी बसून काढता येतं का? तर नाही, हे कार्ड तुम्ही ऑनलाईन घरी बसून काढू शकत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष डेपोवर किंवा केंद्रावर जाणं गरजेचं आहे. आता यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत हे माहीत नाही, तर यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. नंबर 2चं कागदपत्र म्हणजे वयाचा पुरावा. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार पुरेसा होऊ शकतो. नंबर 3, मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल, कारण आधारशी लिंक असल्याशिवाय तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या केंद्रावरील व्यक्ती तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकत नाही तोपर्यंत तुमचं NCMC कार्ड हे तयार होणार नाही. आणि शेवटचा मुद्दा, तुम्हाला 200 रुपयांची गरज आहे, ती पण रोख रक्कम. एवढ्या गोष्टी तुम्हाला केंद्रावरती घेऊन जायच्या आहेत आणि तुम्हाला NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, आतापर्यंत महाराष्ट्रात 51 लाख नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 25 लाख कार्ड सुरू झाली आहेत, म्हणजे अजूनही लाखो लोक मागे आहेत. तुम्ही त्यापैकी एक असाल तर वेळ वाया न घालवता आज तारीख आहे 12 जून आणि 1 ऑगस्ट पर्यंत फक्त 7 आठवडे उरले आहेत. हे दिवस खूप लवकर जातात. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असं करत करत वेळ निघून जातो आणि मग गडबड होते. आणि वेळेवरती जर कार्ड निघालं नाही तर तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाला फटका बसू शकतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 1 ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना, त्याचबरोबर शाळकरी मुलांना STत सवलत मिळवायची असेल तर NCMC कार्ड आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कार्ड काढायला फक्त 200 रुपये लागतात. जवळच्या ST डेपोवर जावा, दलालांना पैसे न देता. हे कार्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः ST डेपोवर जाऊन हे NCMC कार्ड तात्काळ काढून घ्या, पण वेळेत घ्या. वेळ निघून गेली तर पुन्हा सवलत मिळणार नाही. आणि एक विनंती, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही खूप कष्टाने आणि माहिती गोळा करून बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या घरच्या आईला, बाबांना, आजी आजोबांना नक्की दाखवा, कारण त्यांना कदाचित ही माहिती माहीत नसेल किंवा त्यांनी NCMC कार्ड अजूनही काढलेलं नसेल किंवा अजूनही काढण्याचा विचार केला नसेल. आताच तुमच्या ST डेपोवरती, तुमच्या गावातील डेपोवरती जाऊन सविस्तर माहिती घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही NCMC कार्ड काढलं आहे का आणि तुमच्याकडून हे कार्ड काढण्यासाठी किती पैसे घेतले, तुमच्या गावात केंद्र आहे का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.